लोक म्हणतात की माझ्या मागे शनी लागलाय. तर शनी इतका घातक असतो का आणि त्याचा कसा परिणाम करतो आपल्यावर? पैसा देणारा ग्रह आहे शनी, शुक्र आणि केतू. शनी स्वतःच्या खिशातून काढून तुम्हाला चाराने पण देतो, चांगलेही नाही आणि वाईटही नाही. तो फक्त तुमच्या कर्माची फळं देतो. तर त्यांना घाबरू नका, शनिदेवांना समजून घ्या. शनिदेवांचे उपाय सुद्धा खूप सोपे उपाय असतात. ते सोपं उपाय करून आयुष्य खूप सुखद करतायत. आपण संकटात असलो, आपल्याला वाटलं की आपल्याला काही त्रास होतोय, रामाचं स्मरण करा. एवढं सोपं नाव दुसरं नाही. एवढं हे सुंदर नाव आहे. या नावाचं जेव्हा तुम्ही मनापासून स्मरण करता तर तुम्हाला शनिदेवांचा त्रास होत नाही. लग्न जुळवताना आपण पत्रिका बघतो, हे खरंच महत्वाचं आहे का आता 2026 मध्ये? 2026 मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला समजा इथून केरळचा एक छोटासा टूर करायचा आहे. तुम्हाला 100% माहिती आहे हवामान खातं चुकतं, तरी तुम्ही काय करता? हवामान कसं आहे याचा अंदाज घेता. कारण ते 4 दिवस तुमचे चांगले जावे. विवाह हा आयुष्याचा प्रश्न आहे. आयुष्यभर तिथे वाटचाल करायची आहे. मग या वाटचालीमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला कुठे जुळवून घ्यायचं आहे, हे सगळं मार्गदर्शन करणारी एकमेव यंत्रणा म्हणजे आपली ज्योतिषशास्त्र. आणि आज ज्या प्रमाणावर घटस्फोट होत आहेत त्यांना रोखण्याचं सामर्थ्य जर कुणामध्ये असेल तर ते या शास्त्रामध्ये. ज्यांचा प्रेमविवाह होतो ते लोक पत्रिका बघतच नाहीत, मग त्यांच्या संबंधात ज्योतिष काय सांगतात? हे ग्रह शांती करणं हे खरंच म्हणजे आपल्यावरती परिणाम करतं का? आणि हे सगळ्या गोष्टी खऱ्या मानायच्या की कसं करायचं? कोणतीही पूजा करणं वाईट नाही. आपण जेव्हा पूजा करतो, धार्मिक कार्य करतो, त्याचे शुभ परिणाम असतातच. पूजा केलेल्याचा इफेक्ट हा सकारात्मक असतोच. आपल्या रोजच्या आयुष्यावरती ग्रहताऱ्यांचा काय परिणाम पडतो? कसं होतं ना, एखाद्या दिवशी जेव्हा तुम्हाला गोड खायची इच्छा झाली, तुम्ही तुमची पत्रिका पहा. चंद्र आणि गुरु यांचा संबंध धनस्थानाशी आलेला असतो, कारण तिथून आपण अन्न पाहतो. एरवी तुम्ही रोज ड्राईव्ह करता, एखाद्या दिवशी ज्या दिवशी अचानक तुमच्या ड्रायव्हिंगचा स्पीड नेहमीपेक्षा जास्त येत असेल त्या दिवशी तुम्ही बघा, त्या दिवशी तुमचं राहू आणि मंगळ एकमेकांच्या दृष्टीत आलेले असते. तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं ग्रह ठरवतात. तुमची वाणी, तुमची बोलण्याची पद्धत, तुम्ही पैसे किती संचित करावे, तुमच्या खाण्यापिण्याच्या आवडी काय असाव्या, तुम्ही परिश्रम कसे करावे, कोणत्या दिशेला करावे, तुमचं घर कसं असावं, घरातलं वातावरण कसं असावं, घरातले 2 व्यक्ती एकमेकांशी किती ट्युनिंग ठेवून आहेत, तुम्ही शिक्षण कसं घ्यावं, शिक्षणात किती वेळा अडथळे यावे, संतती कशी असावी, टोटल सगळे सांगू शकते. एकूण 360 प्रश्नाची उत्तरं आपली ही कुंडली आणि ग्रहस्थिती ठरवते. जर तुम्ही तुमची कुंडली माझ्यासमोर ठेवली आणि विचारलं की माझ्या काकाच्या मुलाची बायको कशी आहे, तर ती कुंडली तिचं व्यक्तिमत्व सांगू शकते. तर ज्योतिषशास्त्राची निर्मिती काय झाली? मानवी आयुष्य सुखद करणं, समृद्ध करणं, आयुष्यात आनंद पेरणं यासाठीच झाली आहे. मग त्यासाठी इतके छोटे छोटे आणि छान छान उपाय आहेत ना, ते आपल्याला मार्ग दाखवतात. मित्रांनो, द रायझर शो या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आज आपण बोलणार आहोत ग्रहताऱ्यांबद्दल. ग्रहताऱ्यांची स्थिती आपल्या आयुष्यावर काय परिणाम करते आणि त्याच सगळ्या गोष्टींवरती आपलं आयुष्य ठरतं का? आपल्या आयुष्यात ज्या बऱ्या वाईट गोष्टी होतात त्याच्यात ग्रहताऱ्यांचा काय महत्त्वाचा रोल असतो, हे आपण सगळं या पॉडकास्टमध्ये आज चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ज्योती जोशी. आपण सगळ्यात अगोदर त्यांचं स्वागत करूयात. मॅम नमस्कार. नमस्कार. तुमचं, तुमच्या चॅनलचं, चॅनलवरील प्रेक्षकांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि छान आहे तुमचा स्टुडिओ, छान आहे. इथे येऊन अतिशय प्रसन्न वाटतंय. पॉझिटिव्ह रेज आहेत, त्यामुळे तुम्ही 100% प्रगती करणार आहात. थँक्यू मॅम. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी गेली 30 वर्ष ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कार्य करते. माझी स्वतःची 15 पुस्तकं आलेली आहेत. मी स्वतः संशोधित केलेली एक पद्धत आहे जे पद्धती. ज्योतिषशास्त्र हा माझ्या जीवनाचा आत्मा आहे, श्वास आहे. कारण 24 तास मी सध्या याच कार्यामध्ये असते. 18,000 विद्यार्थी आहेत, 2 चॅनल मिळून आणि तुमचं इन्स्टा वगैरे सगळं मिळून जवळपास 10 लाख फॉलोअर आहेत. आणि प्रेक्षक प्रचंड प्रेम करतात आणि प्रेक्षकांचं प्रेम हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. तर छान चालू आहे. मॅम, पहिला प्रश्न हा आहे माझा की ग्रहताऱ्यांची स्थिती आपल्या आयुष्यावरती कसा परिणाम करते आणि आपलं आयुष्य ग्रहतारे ठरवतात का? खूप छान प्रश्न आहे. कसं होतं ना की माणूस जेव्हा या भूतलावर येतो तेव्हा त्याने एक शिदोरी आणलेली असते स्वतःच्या सोबत. ती शिदोरी असते मागच्या जन्माच्या कर्माची. मागचा एक जन्म नाही, अनेक जन्म, त्या सगळ्या जन्मांचं काढलेलं सार ती शिदोरी घेऊन माणूस पृथ्वी तलावर येतो. मग तो केव्हा येतो? ते जे कर्म आहेत त्यांचे फळ द्यायला अनुरूप ग्रहस्थिती होईल
तेव्हा ती व्यक्ती या भूमीवर येते. म्हणजे याला मुख्य कारण असतात तुमचे कर्म, की ज्याला अनुसरून या जन्माचं तुमचं भविष्य ठरतं. ओके. यालाच धरून एक प्रश्न मग पुढचा विचारतो की नशीब आणि कर्म याच्यातलं सगळ्यात शक्तिशाली काय ठरतं? खूपच छान प्रश्न आहे. म्हटलं तर हे दोन्ही हातात हात घालून सोबत चालतात. पण मी माझ्या अनुभवावर हे सांगेल की नशीब हे महत्त्वाचं आहेच. होतं कसं ना की भाग्य घडवता येतं, बदलता येत नाही. आता सोपं उदाहरण देते. एखाद्या व्यक्तीची उंची आहे 5 फूट 3 इंच 4 इंच असं काहीतरी आहे, एकदम कर्तृत्ववान व्यक्ती, मी माझं आयुष्य स्वतः घडवतो असं म्हणणारा. मग त्याने ठरवलं आपण उंची वाढवायची. किती वाढवेल? अर्धा इंच 1 इंच. बरोबर. कारण त्याचं भाग्य होतं 5 फूट 3 इंच आणि कर्माने तो वाढवू शकतो अर्धा इंच 1 इंच. एवढा फरक तयार होतो. ओके. कर्माने आपण भाग्य घडवू शकतो, बदलू शकत नाही. मुख्य आपलं जे भाग्य आहे, आपण कोणत्या आईवडिलांच्या पोटी जन्म घ्यावा, आपला जोडीदार कसा असावा, काका मामा कसं असावं, कुटुंब कसं असावं, घर कसं असावं, या सगळ्या गोष्टी भाग्यात ठरलेल्या असतात. मग घर कसं असावं हे ठरलेलं आहे. त्याला रंग कोणता मारावा एवढे अधिकार आपण कर्मातून डेव्हलप करू शकतो. घर नीटनेटकं ठेवावं, चांगली वास्तू ठेवावी, वास्तूतून समृद्धी मिळवावी, हे आपण कर्मातून ठरवू शकतो. पण मुख्य जे असतं ते भाग्य असतं, ते नाकारून चालत नाही. आपल्या रोजच्या आयुष्यावरती ग्रहताऱ्यांचा काय परिणाम पडतो? सर्व गोष्टींवर परिणाम होतो. म्हणजे कसं होतं ना, एखाद्या दिवशी जेव्हा तुम्हाला गोड खायची इच्छा झाली, तुम्ही तुमची पत्रिका पहा. चंद्र आणि गुरु यांचा संबंध धनस्थानाशी आलेला असतो. ओके. कारण तिथून आपण अन्न पाहतो. एरवी तुम्ही रोज ड्राईव्ह करता. एखाद्या दिवशी, ज्या दिवशी अचानक तुमच्या ड्रायव्हिंगचा स्पीड नेहमीपेक्षा जास्त येत असेल, त्या दिवशी तुम्ही बघा, त्या दिवशी तुमचं राहू आणि मंगळ एकमेकांच्या दृष्टीत आलेले असतील. ओके. म्हणजे आपण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ग्रहाचा प्रभाव होतो. मग ज्योतिषशास्त्र काय करतं? तर ज्योतिषशास्त्र काय करतं, इथे तुम्हाला मार्गदर्शन करतं. जर तो योग दिसला की ड्रायव्हिंगमध्ये अडचण आहे, आता असे अनुभव तर आम्हाला आत्तापर्यंत किमान 7 ते 8 वेळा झालेला आहे. सहसा मी कुणाला सांगत नाही की ड्रायव्हिंग हळू कर, पण जर त्यांच्या पत्रिकेत तो योग असला तर आम्ही कालावधी सांगतो. साधारणपणे ह्या कालावधीमध्ये ड्रायव्हिंग सांभाळून करा. आणि मग नंतर ते जातक येतात आणि आम्हाला सांगतात बरं झालं आम्ही हळू चालवत होतो. घटना टळत नाही. घटना त्यांच्याबद्दल होते, हा माझा अनुभव आहे. घटना होते, फक्त ते सजग असतात. आणि त्यामुळे ती लहान प्रमाणात होते. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत ग्रहताऱ्याचा प्रभाव होतो. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं ग्रह ठरवतात. तुमची वाणी, तुमची बोलण्याची पद्धत, तुम्ही पैसे किती संचित करावे, तुमच्या खाण्यापिण्याच्या आवडी काय असाव्या, तुम्ही परिश्रम कसे करावे, कोणत्या दिशेला करावे, तुमचं घर कसं असावं, घरातलं वातावरण कसं असावं, घरातले 2 व्यक्ती एकमेकांशी किती ट्युनिंग ठेवून आहेत, तुम्ही शिक्षण कसं घ्यावं, शिक्षणात किती वेळा अडथळे यावे, संतती कशी असावी, असे अनेक प्रश्न. म्हणजे मी टोटल सगळे सांगू शकते. एकूण 360 प्रश्नाची उत्तरं आपली ही कुंडली आणि ग्रहस्थिती ठरवते. म्हणजे ते इतकं परफेक्शन असतं की जर तुम्ही तुमची कुंडली माझ्यासमोर ठेवली आणि विचारलं की माझ्या काकाच्या मुलाची बायको कशी आहे, तर ती कुंडली तिचं व्यक्तिमत्व सांगू शकते. ओके. हां, कारण ती सगळी इंटरकनेक्टेड असते. मग तिचं व्यक्तिमत्व सांगू शकते. याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे हे ठरलेलं असतं की ते काका हीच व्यक्ती तुमची असतात. तेव्हाच तर आपण त्यांच्या बायकोपर्यंत, तिच्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचू शकतोय. किंवा त्यांचा मुलगा तोच असणार, हे सगळं ठरलेलं असतं. अनेक गोष्टी ठरलेल्या असतात. पण कसं आहे ना की त्याच्यामुळे मानवी कॉन्फिडन्स डाऊन होऊ नये की मग आमचं काय महत्त्व, तर तसंही नाही. महत्त्व आहे. कर्माचे प्रकार असतात, संचित कर्म आणि क्रियामान कर्म. तर क्रियामान कर्म घडवण्याचे अधिकार आपला आहे. किंवा श्रीकृष्ण तेच सांगून गेले, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करण्यावर तुमचा अधिकार आहे. तुम्ही मनापासून कर्म करा, उत्तम कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आणि कसं व्हायचं ना की अगोदर हे फळ पुढच्या जन्मात मिळायचे, काही फळं अजून पुढच्या जन्मात मिळायचे सतयुगामध्ये. पण आज आपण आहोत कलियुगामध्ये. कलियुगामध्ये 90% फळं याच जन्मात मिळत आहेत
आणि तो प्रभाव तसाचा तसा आपल्याला मिळतो. ओके. माझा समजा आपल्याकडे जर जन्मपत्रिकाच नसली, म्हणजे माझ्या बरेच कनेक्शनमधले लोक आहेत त्यांच्या जन्मपत्रिका नाही आहेत, त्यांनी बनवलेल्या नाही आहेत किंवा जन्म वेळ नाही माहिती त्यांना, तर त्या लोकांनी काय करायला पाहिजे? आपलं हे शास्त्र खूप अगाध आहे. म्हणजे वेदांचं 6वं अंग ते ज्योतिषशास्त्र, ते नंतर ऋषी पराशर यांनी लिखित केलं. मग याच्यात कसं झालं ना की ते जे शास्त्र होतं त्याच्यावर रोज नवीन संशोधनं होत राहिली, कारण त्यांचा उद्देश खूप ब्रॉड होता, मानवी आयुष्य सुखद करणं. त्याला अनुसरून मग रोज नवीन संशोधनं होत राहिली. केपी पद्धती आली, कृष्णमूर्ती पद्धती. ओके. मग त्याच्यात प्रश्नकुंडली असते. त्याच्यानंतर एक जे पद्धती आहे ती मी स्वतः संशोधित केली. असं मी म्हणते मी संशोधित केली, पण निसर्गाने करून घेतली असं आपण म्हणू शकतो. त्याचं कॉपीराईटसुद्धा आहे माझ्याकडे. कारण कसं आहे ना की निसर्ग ब्रह्मांड हे जे आहे ते खूप प्रबळ आहे. प्रत्येक घटना जी घडते ती पूर्व घटनेशी संबंधित असते. ते एक चक्र असतं. एखादी घटना जेव्हा पुन्हा त्याच पद्धतीने घडते तो क्षण आणि मूळ घटनेचा क्षण याच्यात प्रचंड साम्य असतं. म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती आली की माझ्याकडे काहीच नाही आहे, तर ती व्यक्तीला तशी तीव्र इच्छा होणं, तिने माझ्यापर्यंत पोहोचणं, या गोष्टीला मध्ये खूप स्पेस जातो. मग निसर्ग ती घटना केव्हा घडू देतो? जेव्हा त्याच्या मूळ पत्रिकेशी संबंधित योग तयार होतात तेव्हा निसर्ग ती घटना घडू देतो. इथे निसर्गाचंच कर्तृत्व आहे. मग त्या क्षणाला आम्हाला कळतं की याच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, याच्या मूळ पत्रिकेत कोणतं तत्त्व प्रबळ असेल, त्याची मूळ पत्रिका कशी असावी, आजचा प्रश्न काय. आणि प्रश्नकुंडलीचं मर्यादा अशी आहे की 3 प्रश्नांची उत्तरं आपण तिथून देऊ शकतो. तर त्याच्या आजच्या आयुष्यातील महत्त्वाचे 3 प्रश्न तिथे सॉल्व झाले केपी पद्धतीने तर तो सॅटिस्फाईड होतो. ओके. जे पद्धतीने याच्यापेक्षा थोडं ॲडव्हान्स येतं. जे पद्धतीने असं होतं की तुम्ही रस्त्याने जाताय, तुमच्या हातात घड्याळ आहे, घड्याळीत वेळ दिसत असतो, एखादा व्यक्ती आला त्याने प्रश्न विचारला तर त्या घड्याळीच्या काट्यावर त्याच्या आयुष्यातील 3 ते 4 गोष्टी सहज सांगता येतात. अच्छा. त्याचाही बेसिक रूल हाच आहे की घड्याळीत 12च काटे का? कारण आमचे 12च भाव आहेत. निसर्ग चुकत नाही, माणसं चुकतात. निसर्ग प्रत्येक ठिकाणी तेच तंत्र ठेवतं. बरोबर 12 विभाग कुंडलीचे, घड्याळीचे सुद्धा 12 विभाग आणि 12 लग्न आम्हाला तिथे मिळून जातात, राशी मिळून जातात, राशी स्वामी मिळून जातात आणि त्यामुळे त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही थेट देऊ शकतो. याचं जर उदाहरण सांगायचं झालं ना तर आता आपल्या संस्थेचे अनेक विद्यार्थी ॲस्ट्रोसेज ॲस्ट्रोटॉकवर कार्यरत आहे. अगदी सन्मानाने उत्पन्न मिळवत आहेत कारण त्यांनी शास्त्राचा सखोल अभ्यास आपल्याकडे केलेला आहे. मग कसं होतं ना की अचानक त्यांनाही प्रश्न येतात, त्यांची तर सिस्टीमच वेगळी आहे. मग त्या क्षणी त्यांच्याजवळ सगळ्यात उत्तम मार्ग असतो असं घड्याळ पाहतात. 1 मिनिटात लग्न दिसतं, कारण लग्न शोधायची पद्धत घड्याळीत सोपी आहे. मग लग्न दिसलं की तो लग्नेश दिसतो आणि ज्योतिषांना जनरली हे माहिती असतं की आज कोणता ग्रह कुठे आहे. 2 मिनिटात ते थेट उत्तरं देऊ शकतात. त्याशिवाय हस्तरेषा आहेत की जिथून आपण माहिती देऊ शकतो. इव्हन माणसाचा चेहरा जरी पाहिला ना तरी लक्षात येतं की हा कोणत्या राशीचा असू शकतो. वागण्या बोलण्याची पद्धत आणि अनेक मार्ग असतात की ज्याच्यातून आम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकतो. मी बरेच पॉडकास्ट घेतले. बाहेरून जेवढी माहिती मला मिळाली नव्हती तेवढी सखोल माहिती तुम्ही देताय खरं तर. बरं. पुढचा प्रश्न माझा हा आहे की लोक म्हणतात की माझ्या मागे शनी लागलाय, तर शनी इतका घातक असतो का आणि त्याचा कसा परिणाम पडतो आपल्यावर? नाही, शनी हा देणारा ग्रह आहे. ओके. म्हणजे जर तुम्हाला आयुष्यात पैसा पाहिजे असेल तर पैसा देणारे ग्रह पत्रिकेत गुरु नाही, बुध देखील नाही, रवी नाही, मंगळ नाही. पैसा देणारा ग्रह आहे शनी, शुक्र आणि केतू. शनी हा निसर्ग कुंडलीच्या दश म्हणजे कर्मस्थानाचा अधिपती आहे आणि लाभस्थानाचा म्हणजे तुमच्या इच्छापूर्तीचा किंवा तुम्हाला आयुष्यात काय काय प्राप्त होणार आहे ते सर्व सांगणाऱ्या स्थानाचा अधिपती शनी आहे. शनी काय करतो? शनी स्वतःच्या खिशातून काढून तुम्हाला 4 आणे पण देत नाही, चांगलेही नाही आणि वाईटही नाही. तो फक्त तुमच्या कर्माची फळं देतो. आणि मग कसं असतं ना, मानवी आयुष्य संघर्ष आहे.
मग अनेक वेळा आपलं अपयशासाठी माणसं कोणतं तरी कारण शोधतात. त्यातला एक लाभलेला उत्तम कारण म्हणजे शनिदेव. ते खिशातून देत नाही. आणि होतं काय ना, शनिदेवांचे प्रभाव हे थेट असतात. एखादा खूप मोठा उंचीवर आहे, कारण शनिदेवांच्या अखत्यारीत व्यवसाय कसे येतात, मोठे मोठे येतात. मोठ्या फॅक्टरीज, कारण तिथे लोखंडाचा संबंध येतो. बिल्डर्स, कन्स्ट्रक्शन, राजकारण, कारण शनी म्हणजे सामान्य जनता की ज्याच्या पाठिंबावर राजकीय व्यक्ती उभ्या असतात. तर या सगळ्यांचा संबंध शनीशी येतो. आणि हे सगळे व्यवसाय असे आहेत की एका दिवसात वर किंवा खाली होऊ शकतात. मग कन्स्ट्रक्शनमध्ये माझ्याकडे आलेले जातकांचे अनुभव सांगते. एखादा जातक मला मस्तपैकी सांगतो, माझ्याकडे ना 340 कोटीची प्रॉपर्टी आहे. हां, असतेच त्यांच्याकडे. पुणे बॉम्बेचे रेट तुम्हालाही माहिती आहे. पण आता जर लाख रुपये म्हणाल तर नाही, कारण शनीने फटका दिलेला असतो. तो शनी आपल्याला आपल्या कर्माची फळं देतो. आता शनीला तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर शनी हा समाजातील दुर्बळ घटकांचा कारकत्व घेऊन बसला आहे. कारण शनीचा जन्म झाला, तो जन्मतः दुर्बळ होता. कारण की त्याची आई छाया ती शिवाची भक्त होती आणि ती साधना करत होती. पण याचे 2 प्रभाव झाले शनिदेवांवर. पहिला प्रभाव झाला की ते दुर्बळ झाले, आणि दुसरा प्रभाव झाला त्यांची दृष्टी इतकी प्रबळ होती की त्यांच्या दृष्टीत कोणत्याही गोष्टीचं नाश करण्याचं सामर्थ्य होतं जन्मतः. मग सूर्यदेव त्यांना पाहिलं आणि ते म्हणाले, तू माझा मुलगा असू शकत नाही. शनिदेवांनी त्यांच्याकडे पाहिलं तर सूर्याला पळता भुईत होडी झाली. विष्णूकडे गेले. मग विष्णूने शनीला समजवलं, व्हॉट एव्हर, ते प्रश्न मिटवला. पण असा हा शनी, मग त्याची काय चूक होती, शनिदेवांची काय चूक होती या सगळ्या घटनेमध्ये? म्हणजे संध्याने छायाला सांगावं, तू माझ्या जागी थांब, ही चूक शनिदेवांची नाही. छायाने साधना करावी, ही चूक शनिदेवांची नाही. आणि त्यांचा तसा जन्म व्हावा, ही पण त्यांची चूक नाही. कोणत्या चुकीची शिक्षा त्यांनी घेतली होती? कोणत्याच नाही. आणि म्हणून शनिदेवाला माहिती आहे की जी काही शिक्षा द्यायची असेल ती कर्मानुसारच द्या. ते विश्वाचे न्यायाधीश आहेत. ते कर्माचं फळ चुकवत नाही. टेबल खालून पैसे घेत नाही. तर त्यांना घाबरू नका. शनिदेवांना समजून घ्या. शनिदेवांचे उपायसुद्धा खूप सोपे सोपे उपाय असतात की ते सोपं उपाय करून आयुष्य खूप सुखद करता येतं. शनिदेवांचे जर उपाय सांगायचे झाले ना तर ते इतके सोपं आहे. पहिला उपाय, योग्य कर्म करा. कारण शनिदेव कुठे कुठे प्रभाव करतात. शनिदेव तुमच्या कामावर करतात, नात्यावर करतात, पैशांवर करतात, संबंधांवर करतात, आरोग्यावर करतात. तर पहिला विषय येतो की योग्य कर्म करा, जबाबदाऱ्या नाकारू नका. शनिदेवांचे उपाय हेच आहे. तुमच्यापेक्षा दुर्बल व्यक्ती, मग ती कोणी का असेना, मग बायको दुर्बळ आहे म्हणून तिला त्रास देऊ नका. नवरा दुर्बळ असेल, अलीकडे असतात काही ठिकाणी, कारण आर्थिक परिस्थिती बायकोची मोठी असते म्हणून त्याला त्रास देऊ नका. तर दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका. मग ती लहान मुलं असतील, वृद्ध असतील, प्राणी मात्र असतील, कुणालाही दुर्बल व्यक्ती, अंध अपंग असतील, गरजवंत असतील, यांचं जोपर्यंत तुम्ही सन्मान कराल, शनिदेव तुम्हाला शुभ फळं द्यायला बाध्य आहेत. तुम्ही तुमच्या कर्माला चुकणार नाही तोपर्यंत शनिदेव तुम्हाला शुभ फळं द्यायला बाध्य आहेत. इतके ते सोपे आहेत. आणि मग आपण उपाय करू शकतो. कुत्र्याला पोळी खाऊ घालणं, किंवा शनिदेवासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं छायादान. मग छायादान कसं करायचं, तर त्याची पण एक सिस्टीम आहे जी आपल्या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. काश्याच्या भांड घ्या किंवा लोखंडाचे घ्या तुमच्या पद्धतीप्रमाणे. त्याच्यात सरसोचं तेल टाकायचं. आणि छायादान करताना नियम असा आहे की छान आंघोळ करायची, अप टू डेट तयार व्हायची, व्यवस्थित असं. त्याच्यानंतर त्या तेलामध्ये चेहरा पाहायचा. आणि मग ते तेल गरजवंताला भांड्यासह द्यायचं. शनिवारच व्हायला पाहिजे असं काही त्यांचं म्हणणं नाही आहे. किंवा काही ठिकाणी ते तेल वाहणं शनिदेव नकारात्मक मानतात. कारण त्याच्यात काही राशी शनिकारक आहेत, काही राशींना शनी अकारक आहे. तर अतिरिक्त तेल वाहिल्यामुळे सुद्धा शनिदेवांना ते नकारात्मक वाटतं. ते गरजवंताला द्या असं शनिदेवांचं मार्गदर्शन आहे. ते आपण फॉलो केलं ना की आपल्या आयुष्यातले प्रश्न कमी होतात. पण पहिलं कर्म, दुसरं असं दान, तिसरं वृद्धांची सेवा, अंधांची सेवा, अपंगाची सेवा, आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला नाव न ठेवणं,
असे सोपे सोपे उपाय आहेत शनिदेवांचे. ओके. याला असा वार वगैरे काय असं फॉलो करावं लागतं? शनिदेवांचा वार म्हणजे शनिवार. ओके. त्यामुळे तुम्ही शनिवार करू शकता. आणि शनिदेवांना आनंदित करायचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे हनुमानजी. कारण किंवा रामनाम. एकदा काय झालं ना, राम रावण युद्धाचा प्रसंग होता. मग त्यावेळी शनिदेव म्हणाले हनुमानजींना की मी ज्यांच्यावर दृष्टी टाकतो तो दुःखी होतो. हनुमानजी हसले, म्हणाले जर तो राम नाम म्हणत असेल तर तुमच्या दृष्टीचा काहीच प्रभाव होणार नाही. आणि ते सत्य आहे. राम नामामध्ये तेवढी ताकद आहे. केवढा सोपा उपाय आहे. आपण संकटात असलो, आपल्याला वाटलं की आपल्याला काही त्रास होतोय, रामाचं स्मरण करा. एवढं सोपं नाव दुसरं नाही. म्हणजे रामाच्या बाबतीत ती वाल्मिकीची कथा आहे. तो एकमेव माणूस होता जो म्हणे मी रामाचा उच्चार नाही करू शकत. मग नारद मुनी म्हणाले मरा म्हणू शकतो. तो म्हणतो हो. मग तो म्हणतो मरा 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 मरा. आणि ते होतं राम 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 राम. एवढं हे सुंदर नाव आहे. या नावाचं जेव्हा तुम्ही मनापासून स्मरण करता तर तुम्हाला शनिदेवांचा त्रास होत नाही. आणि हे हनुमानजींनी सांगितलं आहे. शनिदेवाचे सगळे दुष्प्रभाव कमी करण्याचं सामर्थ्य हनुमानजींमध्ये आहे. कारण तो सेवक होता आणि शनिदेवांना सेवक आवडतात. सेवकांचं कार्यकत्व शनिदेवांकडे आहे. त्यामुळे हा सुद्धा एक सुंदर उपाय आहे. अच्छा. एकदम म्हणजे असं की डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहिलं असं सांगितलं तुम्ही. राहू आणि केतू ही जोडी आपल्यावरती काय परिणाम करते आणि यांचा काय रोल असतो? राहू आणि केतू 21व्या शतकात खूपच महत्त्वाचे झालेले आहे. इथे पुन्हा काय होतं ना, राहू केतू जर समजून घ्यायचं असेल, म्हणजे आम्हाला ऋषी पराशरचं जेव्हा मी पहिल्यांदा ग्रंथ हातात घेतला तेव्हा त्यातलं मला एक वाक्य खूप भावलं. ते असं होतं की जर तुम्हाला ग्रह समजून घ्यायचे असले तर माणसं समजून घ्या, त्यांचं आयुष्य समजून घ्या, तुम्ही त्यांचा थेट प्रभाव ओळखू शकाल. मग राहू केतू कसे निर्माण झाले तर जेव्हा विष्णुदेव अमृत वाटप करत होते, सगळे राक्षस होते तिथे, सगळे देव होते, त्यातला एकमेव राक्षस स्वरभानू तो देवांच्या रांगेत आला. इतर राक्षस आले का? नाही. म्हणजे इथे त्याचा स्वभाव दिसतो की मला मिळालं पाहिजे, त्यासाठी मी पाहिजे ते करेन. साम दाम दंडभेद कूटनीती, तो कूटनीतीचा पहिला मास्टर. मग जेव्हा विष्णूंनी सोडून दिलं त्याचं अस्त्र शस्त्र आणि स्वरभानू हा राहू आणि केतू 2 विभागात विभागला गेला. पण तोपर्यंत अमृत गळ्याच्या खाली आलेलं होतं, गळ्यापर्यंत आलेलं होतं, गळ्याच्या खाली नव्हतं गेलं. त्यामुळे ते राहू आणि केतू झाले. म्हणजे ते जो भौगोलिक भाषेत 2 छेदनबिंदू, ज्योतिषीय भाषेत राहू आणि केतू. मग राहू म्हणजे मला पाहिजे, अटॅचमेंट, मला मिळालंच पाहिजे. आणि केतूचं काय झालं, ते जे धड होतं ते जमिनीवर पडलं तेव्हा ते एका ऋषींच्या आश्रमात पडलं. अच्छा. आणि त्या ऋषींनी तिथल्या विद्यार्थ्यांनी गुरुकुलमधल्या त्यांची सेवा केली, त्यांना जिवंत केलं. त्यामुळे केतू अध्यात्म घेऊन जिवंत झाला. आणि अध्यात्माचा कारक केतू, डिटॅचमेंटचा कारक केतू. त्यामुळे केतू हा अनेक वेळा यशाची खूप उच्च पायरी देतो. जेव्हा जेव्हा तुम्ही निरपेक्ष भावाने कार्य करतात आणि तेव्हा जर संबंध केतूचा आला तर मिळणारं यश हे शब्दातीत असतं. कारण केतू डिटॅचमेंट देतो, त्याला घेणं देणंच नसतं ज्या आपल्या भौतिक गोष्टी, पैसा अडका, पैसा प्रतिष्ठा, काही घेणं देणं नाही. डिटॅचमेंट, तो निरपेक्ष भावाने त्याचं कार्य करतो. कारण त्याला लोक नाहीच आहे, धडच आहे, फक्त कष्ट करतो. आणि ते जे मिळतं ते केतू. तर 21व्या शतकात राहूचं महत्त्व यासाठी वाढलं की आपला जो सगळा मीडिया, सोशल मीडिया राहूच्या अखत्यारीत येतो. हे सगळं जे इथे आहे आपल्या अवतीभोवती आत्ता जे काही आहे ते सगळं राहूच्या अखत्यारीत येतं. फिल्म राहूच्या अखत्यारीत येतं, राजकारण राहूच्या अखत्यारीत येतं, परदेश राहूच्या अखत्यारीत येतं, कूटनीती राहूच्या अखत्यारीत येते. त्यामुळे आज राहूचं महत्त्व हे प्रचंड वाढलं आहे. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत आम्हाला राहू चांगला पॉवरफुल दिसतो तर तो राजकीय यश मिळवू शकतो. आणि राहू आणि शनी जर दोन्ही प्राबळ असले, मग शनी म्हणजे सामान्य जनतेचं सहकार्य आणि राहू म्हणजे कूटनीती, मी मिळवणार, त्यासाठी पाहिजे तेवढे कष्ट करणार, यांचं जर योग्य योग पत्रिकेत असेल तर असा माणूस
कोणत्या लेव्हलला उंची गाठेल ती आपण आज ठरवू शकत नाही, एवढी उंची ते लोक गाठतात. म्हणजे जे आपण म्हणतो ना की शनी रोडपतीचे करोडपती बना सकता है, तो बनवू शकतो. त्याच्या जोडीला राहू आला तर अब्जोपती बनवू शकतो. लग्न जुळवताना पत्रिकेत मंगळ असतो असं म्हणतात, तर तो जो दोष असतो तो आपल्यावरती काय परिणाम करतो नक्की, आणि त्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे? इथे कसं होतं ना, मंगळाला दोष पडू नका. ओके. मंगळ असणं म्हणजे आपल्या पत्रिकेत 12 ग्रह आहे, त्यापैकी 5 स्थानं म्हणजे व्ययस्थान, राशी, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान. या 12पैकी जेव्हा 5 स्थानांमध्ये मंगळ असतो तर त्याला मंगळाची पत्रिका म्हटल्या जातं. मग या पत्रिकेचा काय प्रभाव होतो, तर व्यक्ती निडर असते, कर्तृत्ववान असते, धैर्यवान असते. एकही डॉक्टर, सर्जन डॉक्टर असा सापडणार नाही की ज्याच्या पत्रिकेत मंगळ नाही, कारण की मंगळ ते कर्तृत्व देतो. प्रत्येक सेनापती किंवा सैन्यात काम करणाऱ्या उच्च अधिकाऱ्याच्या पत्रिकेत मंगळ हा असतोच, प्रबळ असतो. परदेशात जाणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ असतो. मंगळ असणं म्हणजे व्यक्ती इतर व्यक्तीच्या तुलनेत अग्रेसिव्ह असणं, कर्तृत्ववान असणं, आघाडी घेणारी असणं. मग होतं काय ना, हा विषय थोडा पूर्वीच्या काळाशी आहे की ज्याच्यामुळे हा गैरसमज पसरला. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की मंगळ असलं आणि अशा व्यक्तीचं विवाह नॉन मंगलिक महिलेशी समजा झालं तर त्यांची सेक्सची डिमांड जास्त असायची. अर्थात संतती जास्त व्हायच्या आणि त्या संततीच्या मध्ये त्या बायकोचा कधीतरी मृत्यू होण्याची शक्यता असायची. त्या काळात एवढं मेडिकल सायन्स डेव्हलप नव्हतं आणि जर सातत्याने एकापाठी एक संतती असली तर हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर त्यामुळे एक समज झाला की मंगळ असलेल्या व्यक्तीशी विवाह केल्याने मृत्यू होतो. पण तो विषय तसा नाही. आणि मंगळ जर तुम्ही म्हणाल तर तो महाभारत घडण्याचं एक कारण पण आहे. ती पण गोष्ट आहे, ऐकायची? हो, ऐकायची. बरं. तिथं खूप मस्त गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. कारण महाभारत जे सगळं घडलं, गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली विवाहासाठी. मग विवाह ठरवताना काय झालं ना की धृतराष्ट्राने जेव्हा गांधार राजाकडे गांधारीची मागणी केली अंध व्यक्तीसाठी, तेव्हा गांधार राजाने विचार केला की जर आपलं हस्तिनापूरशी संपर्क होतोय तर आपण इथे विवाह केला पाहिजे. पूर्वीच्या काळी ती पद्धतच होती मोठ्या राज्यांशी संपर्क जोडण्याची. मग तसं त्यांनी मान्यता दिली. याला शकुनीला वाईटही वाटलं, त्याचा रागही होता आणि गांधारीने मोठं मन करून डोळ्यावर पट्टी बांधली की आपल्या वडिलांचं भलं होईल ना तर आपण करूया. मग सगळं झालं, लग्न वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर काय झालं की एक दिवस धृतराष्ट्राला कळलं. गांधारी जेव्हा लहान होती तेव्हा एका ज्योतिषाने सांगितलं की हिच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि म्हणून तिचं लग्न एका बोकडाशी केलं. मग त्या बोकडाला मारून टाकलेलं. म्हणजे तो विषय खरं तर संपलेला होता. पण कसं एक राजा, त्याचा तो इगो, त्याने तो विषय वेगळ्या पद्धतीने घेतला की हिचं हे दुसरं लग्न. मग त्यांनी काय केलं की पूर्ण गंधार कुळाला आमंत्रित केलं की तुम्ही आमच्याकडे आमंत्रित आहात तर तुमचं सगळं कुळ कसबा सगळ्यांना घेऊन आमच्याकडे या. मग त्या काळी पद्धत होती, गावातले सगळे लोक मिळून आनंदाने मुलीच्या सासरी बोलवलेले सगळे आले. आणि यांनी काय केलं, त्यांना टाकलं जेलमध्ये. कारण त्यांना असं वाटत होतं आपली फसवणूक झाली, आपल्याला फसवून अशा मुलीशी लग्न लावून दिलं की जिचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं. मग यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकलं आणि यांना रोज मुठ्ठीभर तांदूळ फक्त द्यायचे. मग त्यांच्या लक्षात आलं की अशाने तर आपण कोणीच जगू शकणार नाही. मग त्यांनी काय केलं की सगळे मरणार तर आहोतच, मग किमान एखादी व्यक्ती जगावी म्हणून त्यांनी काय केलं, ती जे मुठभर तांदूळ होतं ते शकुनीला दिलं. कारण तो राजकुमार होता आणि असं वाटत होतं की हा कूटनीतीने, याच्या कर्तृत्वाने सगळ्यांचा बदला नंतर घेईल, किमान एक व्यक्ती जिवंत राहील. या विचारांनी त्यांनी शकुनीला ते एक मुठी तांदूळ दिलं आणि एक एक करून ते सगळे लोक मृत्युमुखी पडले. शेवटी उरले शकुनी आणि त्यांचे वडील गंधार राजा. मग गंधार राजा पण जेव्हा मृत्यूच्या अगदी जवळ पोचले, त्यांना श्वाससुद्धा घेता येत नव्हतं, आता दिसत होतं की ते 2-4 क्षणात जाणार आहेत, तेव्हा त्यांनी शकुनीला बोलवलं की इकडे ये. शकुनी त्यांच्याकडे गेले, म्हणाले काय. तेव्हा गंधार राजाने असलेली नसलेली सगळी ताकद पणाला लावली आणि त्याच्या गुडघ्याला मारला. कारण शकुनी हा आय्याशही होता, त्याला जुगार वगैरेचा शौकही होता.
मग शकुनी एकदम कळवळला की हे काय केलं तुम्ही. म्हणे यासाठी केलं की तू उद्या विसरून जाशील की तुझ्या डोळ्यासमोर किती लोक मृत्युमुखी पडले. तुला या सगळ्यांचा बदला घ्यायचा आहे आणि हस्तिनापूर नेस्तनाबूत करायचं आहे, तिथलं राजवंश नष्ट करायचं आहे. आणि मग शकुनीने त्या ध्येयाने, त्या उद्देशाने पुढचं सगळं कार्य सुरू केलं. आणि मग पुढे सगळं महाभारत घडत गेलं. महाभारत इतकं भारी सांगता ना तुम्ही. लोक म्हणतात की चंद्र आपल्या मनावरती परिणाम करतो, तर मग तो कसा परिणाम करतो? चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. चंद्राचा प्रभाव हा खूप मोठा असतो. म्हणजे आपण पाहतो भरती येते, ओटी येते, पाण्यावर चंद्राचा थेट प्रभाव होतो. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की चंद्र मनाचा कारक, पाण्याचा कारक, आईचा कारक आणि भावनेचा कारक. आता जेव्हा आपण पाहतो की पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, मध्यंतरी सायकॅट्रिक डॉक्टर्सनी सुद्धा सांगितलं होतं हॉस्पिटलमधले जे पेशंट असतात ते पौर्णिमे अमावस्येजवळ जास्त एक्साईट होतात. मानवी शरीरामध्ये 73% पाणी आहे. पाण्यावर चंद्राचा प्रभाव होतो, त्यामुळे त्यांच्या भावना उचंबळून येतात आणि मनावर थेट प्रभाव होतो. आमच्याकडे जेव्हा जातक येतात आणि असं दिसतं की चंद्र कुठेतरी दूषित आहे, चंद्र राहूच्या दृष्टीत आहे, केतूच्या युतीत आहे, तत्वयुतीत आहे, शुभग्रह नाही आहे किंवा एकटा आहे, त्याला आपण केमंद्रुम योग म्हणतो. चंद्राच्या सोबत कोणी नाही, मागे पुढे कोणी नाही, अशा वेळी आम्ही जे उपाय करतो ते चंद्रप्रकाशात बसा आणि 10 मिनटं ओम सा सोमाय नमहा मंत्राचा जाप करा, शांत झोप लागेल. कारण की तुम्ही ही जी ग्रहस्थिती सांगताय चंद्राची, त्याच्यामुळे मन अस्वस्थ होतं, झोप गायब होते, माणूस अस्वस्थ राहतो. मग त्यांनी ही एवढा सोपा उपाय आहे. झोपण्यापूर्वी जर ठीक आहे, अलीकडे फ्लॅट सिस्टीममध्ये डायरेक्ट चंद्रप्रकाश येत नाही, पण जिथे कुठे येत असेल, थोडी किरणं येत असतील, खिडकीच्या जवळ बाहेरचा प्रकाश काच उघडून वगैरे जर तुम्ही केलं आणि ओम सा सोमाय नमहा या मंत्राचा जप केला तर तुमच्या आयुष्यातील झोपेचा प्रश्न डायरेक्ट कमी होतो. आणि समजा असं वाटलं की नाही बुवा एवढ्याने होत नाही, आपल्याला थोडा औषधाचा डोस मोठा घ्यायचा, तर मग काय करायचं ना की चांदी सुद्धा त्याच कारकत्वात येते. चांदीचं भांडं घ्यायचं, त्याच्यात प्यायचं शुद्ध जवळ घ्यायचं, ते चंद्रप्रकाशात धरायचं, उजव्या हातावर धरायचं, असं दोन्ही हातांनी डोळे बंद करायचे, 5 मिनटं मंत्र म्हणायचं ओम सा सोमाय नमः. ते पाणी प्राशन करायचं. ज्यांना ज्यांना चंद्राचा त्रास होतोय, मनस्थिती अस्वस्थ होते, कुणाशी डील करताना घाबरल्यासारखं होतंय, एकटं पडल्यासारखं वाटतंय, त्या व्यक्तीने हा प्रयोग करावा. तुम्हाला असं वाटतं की माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडेल, त्या भीतीमध्ये तुम्ही असता, त्या व्यक्तीने हा प्रयोग करावा. तुम्ही 11 दिवस जरी हा प्रयोग केला तर तुम्हाला शांत झोप लागेल. झोप लागली की तुमची अस्वस्थता कमी होईल, आयुष्यात तुम्ही प्रगती करण्याच्या रस्त्यावर जाऊ शकाल. आणि हे केलं कमीत कमी 11 दिवस करा. 43 दिवसांचा हा उपाय असतो. आणि जर ह्याच्याने तुम्हाला लाभ झाला तर जन्मभर करा, कारण ह्याच्यात तुमच्या खिशातून पैसे जात नाही. आणि तुमचे अनुभव चॅनलवर कमेंट करून नक्की सांगा की हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला आहे. कारण असे जे छोटे छोटे ग्रंथातले उपाय आहे ते मानवी आयुष्य समृद्ध करण्यासाठी आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची निर्मिती का झाली हा प्रश्न येतो, तर ज्योतिषशास्त्राची निर्मिती का झाली? मानवी आयुष्य सुखद करणं, समृद्ध करणं, आयुष्यात आनंद पेरणं यासाठीच झाली आहे. मग त्यासाठी इतके छोटे छोटे आणि छान छान उपाय आहेत ना की ते आपल्याला मार्ग दाखवतात. लोक हे करतात, म्हणजे आपण ग्रह शांती करतात बरेच लोक, म्हणजे आपल्याला सांगितलं जातं. तर मग हे ग्रह शांती करणं हे खरंच म्हणजे आपल्यावरती परिणाम करतं का? आणि हे सगळ्या गोष्टी खऱ्या मानायच्या की कसं करायचं? याच्यात कसं असतं ना, कोणतीही पूजा करणं वाईट नाही. कारण आपण जेव्हा पूजा करतो, धार्मिक कार्य करतो, त्याचे शुभ परिणाम असतातच. आणि दुसरी आपल्याकडे गंमत काय होतं ना, आजही आपण चॅनलवर सोपे सोपे उपाय सांगतोय. हां, तर जेव्हा सोपे उपाय सांगितले जातात ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं माझे एवढे मोठे प्रश्न आणि हा इतकुसा उपाय, त्यांचं मन समाधान होत नाही. तर अशा वेळी मग मोठे उपायसुद्धा सांगावे लागतात. मग तशा पूजा करता येतात. पूजा केलेल्याचा इफेक्ट हा सकारात्मक असतोच. पूजा वाईट नसते, कारण पूजेने आपण देवाकडे जातो, धर्माकडे जातो. पण इथे ना एक खूप मोठी गंमत आहे या पूजेमध्ये.
कसं झालं ना की हे चारही युग भांडत भांडत भगवान शिवांकडे गेले. कलियुग, सतयुग, त्रेतायुग. आणि मग यांच्यात भांडणाचा विषय होता, कलियुग हा अतिशय वीक झालेला होता, कारण त्याच्या काळात सगळ्या गोष्टी नकारात्मक घडणार होत्या. त्यामुळे तो घाबरला की माझ्या युगात लोकांना फक्त त्रासच होईल, मग मला काय. मग भगवान शिवने कलियुगाला एक स्वतंत्र आशीर्वाद दिला की जो फक्त याच युगाला दिलेला आहे. तो आशीर्वाद असा होता की अगोदरच्या युगात जे हवन करून प्राप्त होत होतं ते कलियुगात नामस्मरण करून प्राप्त होईल. हां, एवढा मोठा आशीर्वाद भगवान शिव. काल उसका क्या बिगाडे जब महाकाल साथ हो. तर भगवान शिवने असा दिलेला आहे. मग आपण कशाला घाबरायचं, आपण मंत्रस्मरण करायचं. पण येस, तुम्हाला शक्य आहे, तुम्ही पूजा करताय, आनंद आहे, करा. पण मंत्रांनी सुद्धा कार्यसिद्धी होऊ शकते. लग्न जुळवताना आपण पत्रिका बघतो, हे खरंच महत्त्वाचं आहे का आत्ता 2026 मध्ये? 2026 मध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कसं होतं ना की तुम्हाला समजा इथून केरळचा एक छोटासा टूर करायचा आहे. तुम्हाला 100% माहिती आहे हवामान खातं चुकतं, तरी तुम्ही काय करता, हवामान कसं आहे याचा अंदाज घेता. कारण ते 4 दिवस तुमचे चांगले जावेत. विवाह हा आयुष्याचा प्रश्न आहे. आयुष्यभर तिथे वाटचाल करायची आहे. मग या वाटचालीमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला कुठे जुळवून घ्यायचं आहे, हे सगळं मार्गदर्शन करणारी एकमेव यंत्रणा म्हणजे आपली ज्योतिषशास्त्र. आणि आज ज्या प्रमाणावर घटस्फोट होत आहेत त्यांना रोखण्याचं सामर्थ्य जर कुणामध्ये असेल तर ते या शास्त्रामध्ये. ओके. त्यामुळे 2026 मध्ये पत्रिका जुळवणं ही सगळ्यात पहिली गरज झाली आहे. पण याच्यात दुसरा एक विभाग अजून आहे. जर आपण त्या पत्रिका कॉम्प्युटरमध्ये टाकल्या, गुणमिलन आलं, ते गुणमिलन महत्त्वाचं आहेच. ऋषीमुनींनी त्याच्यात महत्त्वाचे विषय घेतले. पण जगातील कोणतंही शास्त्र स्थळ, काळ आणि वेळ अनुरूप असतं, असावं आणि बदल घडावे. मग हे जे पारंपरिक गुणमिलन आपण करतो ते 10,000 वर्षापूर्वीचं आहे. तेव्हा एखादी मुलगी सासरी जायची, तिला पोटभर जेवण मिळालं तर ती सॅटिस्फाईड होते. मुलाला बायकोने दिवसभर आईसोबत काम करावं असं अपेक्षित असायचं. या पलीकडे अपेक्षाच नव्हत्या. बरोबर. त्या काळची पद्धत जेव्हा तुम्ही आज जुळवून त्या पद्धतीने लग्न कराल तर ती चूक तुमची आहे. काळानुसार ह्या पत्रिका कशा जुळवाव्या त्याच्या पद्धती बदललेल्या आहे. आज सगळ्यात पहिले असतं की मला काय अपेक्षा आहे. मग एखाद्या मुलाला मुलीकडनं येणाऱ्या बायकोकडनं काय अपेक्षा आहे, किंवा मुलीला तिच्या होणाऱ्या जोडीदाराकडनं काय अपेक्षा आहे, त्यांचे स्वभाव कसे आहेत, कोणत्या गोष्टी तुम्ही जुळवून घेऊ शकता आणि कोणती अशी गोष्ट आहे की जुळवूनच घेऊ शकत नाही, हे जर तुम्हाला क्लिअर असलं. दोघांचे पेमेंटही महत्त्वाचे ठरतात, नाकारता येणार नाही आजच्या काळात. कारण त्याच्यामुळे पण पुढे घटस्फोटाची शक्यता असते. दोघांचं आरोग्य, दोघांचं आयुष्य, ह्या प्रश्नांवर अलीकडे आधुनिक पद्धतीने आम्ही गुणमिलन करतो. ओके. आणि जेव्हा या गोष्टी जुळवून पुढे जातो, एक लक्षात घ्या, असं जरी आपण पत्रिका पाहिली तरी 100% गोष्टी जुळतात का? नाही, जुळणारच नाही. मग कोणत्या जुळत नाही हे जर त्या मुलीला माहिती असलं की तिचा जोडीदार त्याच्यात हा दोष आहे, तिला ते पटलं, त्यानंतर तिने स्वीकार केलं, तर ते जुळवून घेणं पुढे सोपं जातं. किंवा मुलाला आपली बायको ही अशी असणारच आहे, ती इतर मुलींपेक्षा थोडा खर्च अधिकच करेल, ती सकाळी उशिराच उठेल, हे त्याला जर लग्नापूर्वी माहिती असलं आणि हे त्याच्या पत्रिकेत लिहिलेलं आहे की या गोष्टी तुला ॲडजस्ट करायच्या आहे आणि त्याने मान्यता दिली आणि मग लग्न झालं, तर स्वीकार करणं त्यालाही सोपं जातं. घटना त्याच राहतात, फक्त वाद कमी होतात. कारण ते अगोदर माहिती असतं, दोघांनाही माहिती असतं की नेमका प्रश्न कुठे येणार आहे. मग ती जुळवण्याची तयारी झालेली असते. म्हणून अलीकडे आधुनिक पद्धतीने गुणमिलन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. लग्नांमध्ये करोडो रुपये खर्च होतात. त्याच्यात गुणमिलनला किती लागतात हे तरी मी प्रोफेशनल सिस्टीम मार्केटमध्ये पहिल्यांदा आणणारी महाराष्ट्रात मीच आहे. की रेट कार्ड ऑफिसमध्ये मी लावलं आहे दाराच्या बाहेर, मग त्याच्यानंतर सगळीकडे रेट सुरू झाले. कारण ज्ञान असतं, वर्षानुवर्षाची मेहनत असते.
तर या प्रोफेशनल सिस्टीमने जी काही गुणमिलनाचे चार्जेस असतात ते खूप नॉमिनल असतात एकंदरीत लग्नाचं जर सगळं आपण मार्केट चेक केलं तर. पण त्याच्याने लग्न नंतरचं आयुष्य सुखद होण्याची शक्यता वाढते. कमिटमेंट नसते की लग्न टिकणारच आहे, कारण काही गोष्टी जेव्हा तुम्ही आयुष्यात जुळवून घेतात तेव्हा लग्न टिकतं. कोणत्या जुळवायच्या ते तुम्हाला ज्योतिषी अगोदर सांगतायत. हां, म्हणजे तुम्हाला चालत जायचं आहे, रस्त्यात 3 फुटाचा खड्डा आहे, हे म्हणजे तुम्हाला 3 फूट उंच जंप मारायची आहे हे तुम्हाला ज्योतिषी सांगून देत आहे. मग त्याच्यानंतर त्या रस्त्याने जायचं की नाही ही निवड पहिले तुमची. आणि जायचंच असलं तर तेवढं प्रबळ होऊन जा, एवढं सोपं होतं आहे ते. म्हणजे हे शास्त्र खूप वेगळं आहे, शास्त्रच आहे आणि खूप प्रभावी शास्त्र आहे की तुमचं आयुष्य तुम्हाला जर उत्तम जगायचं असेल सर्व अर्थाने, सामाजिक पद्धतीने, राजकीय पद्धतीने, आर्थिक पद्धतीने, कौटुंबिक पद्धतीने, तर तुम्ही या शास्त्राचं योग्य मार्गदर्शन घेऊन, कारण शास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे, यशस्वी होऊ शकता. मग आता हे आपण म्हणजे अरेंज मॅरेजबद्दल समजा हे सगळं असेल आणि लव्ह मॅरेजमध्ये ज्यांचा प्रेमविवाह होतो ते लोक पत्रिका बघतच नाहीत, मग त्यांच्या संबंधात म्हणजे ज्योतिष काय सांगतं? नाही, कसं होतं ना, याच्यातही 2-3 विभाग आहे. सर्वप्रथम एखाद्याच्या पत्रिकेत लव्ह मॅरेज योग आहे, अरेंज मॅरेज योग आहे, ते आपल्याला अर्ध्या मिनिटात कळतं पत्रिका पाहून. ओके. हां, मग ते पाहिल्यानंतर आम्ही दुसरी स्टेप पाहतो की जर लव्ह मॅरेज असेल तर ते यशस्वी आहे, अयशस्वी आहे की फसवणुकीचं आहे. मग फसवणूक जर योग तिथे दिसला, अगदी आम्ही 18 वर्षाच्या मुलीला जेव्हा सांगून टाकतो की बाई गं, तुझ्या पत्रिकेत साधारणपणे 22 ते 25च्या मध्ये एखादा मुलगा येईल, तो दिसायला असा 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 असेल, त्याची बोलण्याची अशी पद्धत असेल आणि तो तुला फसवायला आलेला असेल. ओके. हां. ती प्रचंड अलर्ट होते. कारण पालक आमच्याकडे साधारणपणे 10वी नंतर येतातच, मुलींचे किंवा मुलांचे. मग जर असे फसवणुकीचे योग असले आणि त्यांना ते माहिती असले, मग जेव्हा तिच्या आयुष्यात ती घटना घडते तेव्हा तिच्या आईवडिलांचे आम्हाला लगेच फोन येतात की मॅडम तो असं असं झालेलं आहे, असा मुलगा आहे वगैरे वगैरे. म्हटलं मग आपण तर सांगितलं आहे ते पुढे काय होणार आहे, ती फसवणूक आहे. मग ती अलर्ट राहते किंवा तो अलर्ट राहतो, त्याच्या पत्रिकेत योग असेल. असंच अरेंज मॅरेजमध्ये होऊ शकतं. आणि काही न पाहता लग्न केलं आणि मग इथे कसं असतं ना की तुम्ही जर शिवशक्तीसारखे एकात्म झालेले आहात, खरं प्रेम आहे, फसवणुकीचं प्रेम नाही आहे, तर मग तिथे नैसर्गिकच पत्रिका जुळून जातात. शिव आणि शक्ती हे निसर्गाचे अविभाज्य विभाग आहे. तर तसं असलं तर ते जुळून जातं. पण जर ते उथळ असलं, शारीरिक आकर्षण असलं, तर लग्नानंतर प्रश्न निर्माण होतात. लव्ह मॅरेज जे पहिल्या दिवशी अगदी जीवनाचं सगळं काही ज्या व्यक्तीवर असतं, दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती डोळ्यासमोर नकोशी होते. हे सत्य नाकारून चालणार नाही. तर ही जी परिस्थिती आपण जातो, फेस करतो, त्या परिस्थितीपासून वाचण्याचे हे मार्ग आहे. आता लव्ह मॅरेज करणारे आजकाल काय झालेलं आहे ना की यंग जनरेशन प्रचंड हुशार झालेली आहे. ते काय करतात ना, घरी सांगतही नाही, त्यापूर्वी माझ्याकडे येतात. दोघं असतात आणि तेव्हा चॅलेंज असतं की समजा त्या मुलीचा फोन आला आणि माहिती आहे कॉन्फरन्सवर तो मुलगा पण आहे. हां, ते दोन्ही तिकडे असतात, आपण बसलेलो असतो. मग ती सांगते की असं असं आहे, माझ्यासाठी स्थळ आलेलं आहे, तर या पत्रिका मॅच होतात का, ही तिची बोलण्याची भाषा असते बरं का. गंमत. मग आम्ही ते पाहतो, दिसतं की अरे हे लव्ह मॅरेज आहे. मग मी थेट विचारते किती वर्षापासून मैत्री आहे. मग त्याच्या लक्षात येतं अरे नाही, अशी थाप चालणार नाही. मग ती सांगते हां इतक्या वर्षापासून आहे. मग एक एक गोष्ट सांगायची. तेव्हा जर योग्य असलं त्यांचं तर ठीक, पण तेव्हा जर फसवणूक असली तर आम्हाला खूप मोठं चॅलेंज असतं. पण मी तशीसुद्धा रिस्क घेते आणि त्या मुलासमोर सांगते की लग्नानंतर असे असे प्रश्न तुझ्या आयुष्यात येणार आहे. आज हा असं बोलतोय, लग्नानंतर उद्या तो जेव्हा तुझी बाजू घ्यायची असेल तेव्हा तटस्थ उभा राहणारा मुलगा आहे. चालेल का तुला? तो मुलगाही हादरतो आणि ती मुलगी पण हादरते. मग असे प्रश्न असले मग ठीक आहे, मग तो मुलगा एक तर स्वभाव बदलतो किंवा तिला काहीतरी कमिटमेंट करतो किंवा ते दोघंजण निर्णय घेतात की आपण स्टॉप करू. ओके.
पण त्यांचे भविष्यातले प्रश्न कमी होतात. आणि असं जस्ट मी सांगितलं, असे शेकडो विषय जेव्हा आम्ही थेट सांगून टाकतो, मी तर ठरवलेलंच आहे. आणि मी जेव्हा काउन्सिलिंग करते ना, तेव्हा माझ्या अवतीभोवती कोणीच नसतं. मी माझा लॅपटॉप आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझं फक्त त्या प्रश्नांवर असतं, कारण मला हे माहिती आहे त्याच्यावर त्यांच्या दोघांचं आयुष्य आहे. पत्रिका ह्या 2 व्यक्तीच्या आम्ही नाही जुळवत, 2 कुटुंबाच्या जुळवतो. आणि आजच्या काळात 21व्या शतकात खूप कठीण झालं आहे. त्याला कारण आहे 25 वर्षापर्यंत शिक्षण, 28 पर्यंत नोकरी, मग 29-30ला कुणाचं तरी लग्न होतं, बरं अरे आपलं पण व्हायला पाहिजे. आणि इच्छाशक्ती जागृत झाल्याशिवाय घटना घडत नाही. मग लग्नाचं वाढलेलं वय, या सगळ्या प्रश्नांना फेस करत 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 कुठेतरी लग्नासाठी जवळपास पोहोचलेले असतात. मग ते आमच्याकडे येतात आणि आम्ही जेव्हा असे प्रश्न सांगतो मग ते पुन्हा हँग होतात. मग त्यांना आम्ही उपाय देतो आमच्या पद्धतीने, की तुम्ही आता असं करा. म्हणजे त्या उपायाची पद्धती हे तर दोघांच्या पत्रिका पाहून ठरतात, पण अनेक पद्धती आहेत, शास्त्रातच दिलेल्या आहे. पण त्या पद्धतीमध्ये काही दिवस दोघांनी एकमेकांशी संपर्क न ठेवणं, मधल्या काळात तुम्हाला काय प्रश्न फेस करावे लागणार आहे त्याचा विचार करणं. कारण त्या कॉलमध्ये त्या मुलासमोर मी सांगून देते की ह्या मुलीकडनं काय त्रास होईल, आणि त्या मुलीला सांगून देते या मुलाकडनं तुला पुढे काय त्रास होणार आहे. मग त्या विषयांवर विचार करणं की तुम्ही हे स्वीकार करू शकाल का. आज तुम्ही थोडा वेळ भेटतात, नंतर 24 तास एकत्र राहतात, ही गोष्ट तुम्हाला मानवणार आहे का. मग त्यांना स्पेस मिळतो. मग व्हॉट एव्हर ते कोणता निर्णय घेतील हे आपण सांगू शकत नाही, पण तो निर्णय त्यांचा असतो आणि ते मग मॅनेज करतात. पिढी ही यंग जनरेशन प्रचंड हुशार आहे. त्यांना फक्त थेट पाहिजे असतं, मुद्देसूद पाहिजे असतं, गोल गोल उत्तरं चालत नाही. म्हणजे माझ्याकडे तर भारताबाहेरचेच जास्त आहेत, तर त्यांना तर गोल उत्तरं अजिबात चालत नाही. आणि 2 ते 3 मिनटात त्यांना थेट उत्तर पाहिजे असतं. म्हणजे माझ्याजवळ तेवढाच वेळ असतो. फोन लावला, कॉल इकडे झालं, इकडे पत्रिका, आणि 2 मिनटाच्या आत त्यांच्या प्रश्नाचं थेट उत्तर नाही गेलं तर ही जी जनरेशन आहे, एक तर IT सेक्टरमध्ये टॅलेंटेड आहेतच म्हणून तर ते तिथे पोहोचले ना. बरोबर. ड्रॉप होऊन जातं. त्यांना 2 मिनटात उत्तर गेलं पाहिजे, थेट गेलं पाहिजे, मुद्देसूद गेलं पाहिजे, आणि ते शास्त्र देऊन टाकतं. शास्त्रात एवढं सोपं आहे, त्या कुंडलीत सगळ्या प्रश्नांची असं छान छान उत्तर असतात. नाही, तुम्ही आता तुमचा इतका जास्त अनुभव आहे, तुम्ही सांगताय ना ते ऐकत राहावं असं वाटतंय. ज्या मुलींची आता म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की उशीर होतो लग्नांना, 28-30 पर्यंत लोक येतात. काही मुलांची लग्नांना खूप उशीर होतो किंवा ठरलेली लग्न मोडतात. त्या मुलांना किंवा त्या मुलींना काय उपाय केले पाहिजेत त्यांनी, आणि कोणत्या ग्रहाचा त्यांच्यावरती परिणाम पडलेला असतो. कसं असतं ना, विवाह सुख हा मुलांच्या पत्रिकेत शुक्रावरून बघतात, मुलींच्या पत्रिकेवरून मंगळ आणि गुरुवरून बघतात. मग होतं काय ना की इच्छाशक्ती जागृत झाल्यानंतर घटना सुरू होतात. मग आता एक समस्या सगळ्यात मोठी यंग जनरेशन ही येते की इच्छाशक्तीच उशिरा क्रिएट झाली. मग त्याच्यानंतर जेव्हा ते संशोधनाला उभं राहतात तेव्हा लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, विवाहाचा कारक गुरु आणि शुक्र, या सगळ्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन किंवा यांच्यापैकी एक विशिष्ट योग स्थिती मिळते तेव्हा लग्न ठरण्याचे योग येतात. ओके. मग त्याला एक वेळ लागेल ना की हे सगळे गोचरने म्हणा, महादशेने म्हणा, एकमेकांशी संपर्कात आलं पाहिजे. मग ते जेव्हा तसे योग बनतात त्याच्यामुळे सुद्धा विवाह लांबतात. पण याला अजून एक दुसरी बाजू पण आहे, ती स्वीकार करायला लागेल. एक तर इच्छा उशिरा, प्लॅनिंग उशिरा की मी पूर्णच सेटल होईल मगच लग्नाचा विचार करेल, आणि मग त्याच्यानंतर अपेक्षा एक्स्ट्रा, त्याच्यामुळे पण विवाह लाभतात. आणि अगोदर काय असायचं ना की 20वीत लग्न व्हायचे, मग तेव्हा माणूस स्वतःला पटकन मोल्ड करायचा, फ्लेक्झिबल असायचा. आता ती फ्लेक्झिबिलिटी संपली आहे. त्या वयात ते नैसर्गिक असतं की मी माझ्या जोडीदारासाठी करेल, तो सहज भाव असायचा. आता इतके रिजिड झालेले असतात, वय वाढलेलं असतं, जगाचे सगळे टक्के टोनपे झालेले असतात, त्यामुळे रिजिडनेस आलेलं असतं. आणि मग मला असं असं पाहिजे, मग थोडासाही अपेक्षा कुठे बसत नसल्या तर बघू, दुसरा विचार करू, अशी भावना पण तयार होते. हे सगळं समाजाचं काहीतरी चुकतं आहे. म्हणजे आम्ही सांगतो, प्रयत्न करतो की विवाह म्हणजे जुळवून घेणं. 100% गोष्टी जगात कुणालाच मिळत नाही.
बरोबर. 36चे 36 गुण असले तर तुमचा विवाह अपयशी ठरतो. किंबहुना तुम्हाला अगदी तुमची प्रतिरूप कॉपी जर समोर आली तर विवाहातलं अट्रॅक्शन संपतं. अट्रॅक्शन का असतं? विरोधाभास असतो, हां. वेगळं फळ असतं, म्हणून अट्रॅक्शन असतं. जर ते सेम टू सेम आलं, म्हणजे एक नाडीचा प्रश्नच हा आहे की सेम असतं म्हणून अट्रॅक्शन संपतं आणि म्हणून मग संततीला प्रॉब्लेम होतो. तर तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे, तुमच्या कुटुंबांना जुळवून घ्यायचं आहे. ती भूमिका तुम्ही समृद्ध करा आणि त्याच्यावर उपाय असतात. काही मंत्र आहेत की जे विवाहासाठी उपयुक्त ठरतात किंवा विवाहासाठी उपाय देताना मी एक छान उपाय देत असते. सगळ्या देवांमध्ये सगळ्यात सुखी आयुष्य आहे फक्त विष्णू आणि लक्ष्मी यांचं. भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी. कारण शिव सौख्य नाही, ते बिचारे हिमालयात राहतात. किंवा ब्रह्मदेवाचा तर प्रश्न नाही, किंवा इतर कोणत्याही देवांच्या वैयक्तिक वैवाहिक आयुष्यात सौख्य नाही जे विष्णू आणि लक्ष्मीचे आहे. ओके. हां. मग त्याच्यावर आमच्याकडे काय उपाय असतो ना, की विष्णू लक्ष्मीच्या मंदिरात ज्यांचा विवाह अडकलेला आहे त्यांच्या आईवडिलांना आम्ही पाठवतो. विशिष्ट पद्धतीने मंत्र लिहून देतो. ते तिथे जाऊन ते मंत्र आणि ते कार्ड वगैरे देतात. लाडूचा प्रसाद लावतात. त्याच्यात आम्ही बुंदीचे पिवळे लाडू सांगतो. हां. कारण पिवळा रंग हा गुरुदेवांशी येतो. गोड गुरु म्हणजे ते तिथे गुरु प्रबळ करतो, शुक्र प्रबळ करतो. विवाह ठरण्यासाठी त्या मुलाचं किंवा मुलीचं सप्तमेश आम्ही पाहतो, त्याला प्रबळ करतो. मग तसं उपायांमध्ये थोडा फरक पडतो. पण तुम्हाला जर समजा तेवढं डिटेल उपाय नको असलं, सहज करून म्हणजे सोपं पाहिजे असलं, थेट पाहिजे असलं, तर तुम्ही बाजारात जा, बुंदीच्या लाडूचा बॉक्स घ्या, तो घेऊन विष्णू लक्ष्मीच्या मंदिरात जा, तिथे तो प्रसाद अर्पण करा आणि नमस्कार करून सांगा की तुमच्यासारखंच सुखी आयुष्य माझ्या मुलाचं किंवा मुलीचं होऊ दे. खूप लवकर रिझल्ट येतात, खूप लवकर येतात. हां, फक्त एवढंच आहे की आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा जास्त परफेक्शनने सांगतो, कारण आमच्यासमोर पत्रिका असते. मग आम्ही ते लग्नेश, पंचमेश, सप्तमेश जोडून त्यांना पर्टिक्युलर अगदी लाईन टू लाईन देतो. म्हणजे एक आहे ॲनोसिनची गोळी, दुखतं हे घेऊन टाका, आणि एक आहे परफेक्शन डॉक्टरने दिलेलं प्रिस्क्रिप्शन, ते आम्ही देऊ शकतो. ओके. तुम्ही म्हणजे प्रेक्षकांना जे प्रश्न पडतात त्याच्या ऑलमोस्ट आपण आता जवळजवळ सगळे प्रश्न कव्हर करतोय. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाईफमध्ये पैसे आहेत. एखादा व्यक्ती खूप जास्त कष्ट करतोय, खूप सामर्थ्यवान आहे, कर्तृत्ववान आहे, पण तरीसुद्धा त्याच्याकडे पैसे राहत नाहीत. तर त्या व्यक्तीवरती ग्रहांचा काय परिणाम पडतो आणि त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? याच्यावर आपण मला वाटतं सुरुवातीला बोललो, शनिदेवांवर जो विषय होता. ओके ओके. की अशी घटना सहसा 7:30 डह्या असताना किंवा विशिष्ट ग्रहस्थिती असताना असं घडतं. मग काय असतं ना की त्याच्यावर आपल्याकडे उपाय असतात. मग पत्रिकेत जर तुमची रास कोणती ही इथे महत्त्वाची ठरते. ओके. म्हणजे मेष रास असेल ना तर मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ प्रसन्न कशाने होतात? हनुमानजीने होतात. मेष रास असेल तर पैसा कुठून मिळतो? तर मेष राशीला पैसे देणारे ग्रह शुक्र आणि शनी, कारण शुक्र हा धनेश आहे आणि शनी हा लाभेश आहे. मग शुक्राचे मंत्र, शनीचे मंत्र, मंगळ प्रबळ करण्यासाठी हनुमानजींची सेवा, असे सोपे सोपे उपाय असतात. आणि सगळ्या ग्रहांचे जरी आपण मंत्र म्हटले तर ते मंत्र अतिशय सोपे आहेत. म्हणजे आपण सवय लावू शकतो की रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी यांचे मंत्र सकाळी म्हणायचे. राहू केतूचे संध्याकाळी म्हणायचे. गायत्री मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे की ज्याच्यामुळे आपलं मनस्वास्थ्य उत्तम राहतं, समाजात चांगलं व्हावं अशा आतून इच्छा निर्माण होतात. मग अर्थात घरातही चांगलं होतं. काही सोपे उपाय असतात. घरात तुम्ही प्यायच्या पाण्याच्या माठाजवळ रोज दिवा लावा. प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा. बूट चपला व्यवस्थित काढा, कारण बूट चपला राहूच्या कारकत्वात येतात. त्यांना वेडं वाकडं टाकलं की तुम्ही पाहिजे तेवढे कष्ट करा, पैसा येणार नाही आहे. ओके. येणारच नाही आहे. कपडे स्वच्छ घाला, दाढी नीट करा. बायकांनी सुद्धा प्रश्न हा नाही की तुमची किती हजाराची साडी आहे, ती स्वस्त असू द्या, ती स्वच्छ असली पाहिजे. हे राहूच्या कारकत्वात येतं. बाथरूम राहूच्या कारकत्वात येतं. बाथरूम जर तुमचं स्वच्छ असलं तर तुमच्याकडे पैसा येतो. किचन राहूच्या नाही, किचन हा शुक्र आणि राहू यांचं कॉम्बिनेशन असतं ते. पण तिथली व्यवस्था जी असते, कारण शुक्र प्रबळ होतो तो आग्नेय दिशेला किचनमध्ये, मग
तिथे जर तुम्ही त्याला योग्य न्याय दिला, घरातल्या स्त्रीचा सन्मान केला, तुमच्याकडे पैसा येईल. आई, बहीण आणि बायको या तिघांचा सन्मान करा, शुक्र शुभ होतो, पैसा येतो. भावांशी योग्य व्यवहार करा, मंगळ शुभ होतो. कमीत कमी भांडू नका. तुम्हाला कर्तृत्व तुमच्यात जागृत करतो. कर्तृत्व झालं की पैसा येईल. तुम्ही भाच्या कंपनी, बहिणीची मुलं, भावांची मुलं यांच्याशी नीट व्यवहार करा, प्रेमाने वागा, त्यांना गोड बोला. तुमचा बुध शुभ होतो. तुमच्यात व्यापार कला समृद्ध होते, संवाद कला समृद्ध होते. संवाद कला समृद्ध झाली की तुमच्याकडे पैसा येतो. गुरु हा ज्ञानाचा कारक. गुरु म्हणजे आपले जे अगोदरचे शिक्षक होते किंवा घरातील आजोबासारख्या व्यक्ती यांचा जेव्हा आपण सन्मान करतो तर आपला गुरु शुभ होतो. एक ती लक्ष्मी आणि सरस्वतीची कथा आहे. लक्ष्मी आणि सरस्वती दोघं सोबत नसतात. त्यांना जर दोघींना सोबत आणायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे बुद्धी, गणेश. जेव्हा गणेश असेल तर लक्ष्मी सरस्वती सोबत येतात. नाही तर लक्ष्मी आली तर सरस्वती जाते आणि सरस्वती आली तर लक्ष्मी जाते. तो नियम आहे. पण जेव्हा गणेशजी तुम्ही बाळगले, बुधाची साधना केली तर या दोन्ही तुमच्या सोबत येतात. तुमचा पैसाही आला, ज्ञानही आलं. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक ग्रहाला आपण शुभ करू शकतो. पैसा, पद, प्रतिष्ठा जे पाहिजे. सूर्याला सकाळी अर्घ्य द्या. सूर्य दाता आहे, देणारा आहे. सूर्य कायम स्वरूपी रोज देत असतो. शेकडो हजारो किरणं त्याची येतात आणि तो दोन्ही हातांनी वाटायलाच येतात. तुम्ही ग्रहण करा, मागा त्याच्याकडे आणि तो पिता आहे. तर सूर्याला जो अर्घ्य दिलं रोज की खूप मोठा शुभ प्रभाव मिळतो. म्हणजे कोरोना काळात ज्यांना अर्घ्य द्यायची सवय होती, विशेषतः तांब्याने, त्यांना कोरोनाचा त्रास झाला नाही. अगदी जाहीर येते. तर अशा अनेक गोष्टी आहे. प्रत्येक ग्रहाचं, सूर्याचं झालं, सूर्याला अर्घ्य. चंद्राचं मी अगोदरच सांगितलं, ओम सा सोमाय नमः, चंद्रप्रकाशात बसणं. सगळ्या ग्रहांना नियंत्रित करणारे भगवान शिव. म्हणजे तुमच्या पत्रिकेत शनी, मंगळ, राहू, केतू हे 4 पापग्रह, चारीचे चारी बिघडलेले आहेत. तर तुम्ही भगवान शिवची आराधना करा. कालभैरव स्तोत्र म्हणा. 4ही ग्रह शुभ होतात की. कारण ह्या 4ींना कंट्रोल करण्याचं सामर्थ्य भगवान शिवमध्ये आहे आणि भगवान शिवने ते सामर्थ्य कालभैरवलाही दिलेलं आहे. त्यामुळे कालभैरव अष्टक हा एक प्रकार आहे. संध्याकाळी ते म्हणू शकतो आपण. भगवान शिवला अभिषेक करा. मग अभिषेक करण्याच्या पद्धती तुमच्या इच्छेनुसार, त्यातल्या म्हणजे शुद्ध जल आहेच, मात्र तुमच्या इच्छेनुसार, राशीनुसार त्यातल्या सोबत जे असतं, म्हणजे ऊसाच्या रसाने, फळांच्या रसाने, साखर टाकून, पंचामृताने, असे जे वेगवेगळे प्रकार आहे. मग तिथे पुन्हा पत्रिका पाहून अगदी थेट आपण पोहोचू शकतो. पण तसं जरी पोचायचं नसेल तर शुद्ध जल घ्या, शांत बसा, आसन फिक्स ठेवा, समोर पिंड ठेवा, ओम नमः शिवाय 11 वेळा जप करा. 108 वेळा जरी केले तर 3 ते 4 मिनटं लागतात. तुमच्या आयुष्यातले प्रश्न कुठे जातात कळत नाही. पैसा पण येतो आणि समाधान पण येतं. पैसा कमवणं वेगळी गोष्ट, पण जोपर्यंत तुम्ही समाधान मिळवत नाही तो पैसा काही कामाचा नाही. आता आपण सगळं पैशांबद्दलच बोलतोय, तर काही लोकांचे असं होतं की अगोदर खूप पैसे होते, अचानक खूप कर्जबाजारी होतात लोक, खूप अंगावरती लोड येतो त्यांच्या. तर मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे कर्जमुक्तीसाठी? अशा घटना सहसा यामुळे घडतात की एक तर महादशा बदललेली असते किंवा गोचरने ग्रह बदलतात. 7.5चाही प्रभाव असतो, ढह्याचाही असतो. तर या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकार घडतो. आपल्याकडे विषोत्तरी महादशा म्हणजे 120 वर्षाचं एक रोडमॅप आहे की कोणत्या महादशेनंतर कोणत्या ग्रहाची महादशा येणार आहे. आणि कधी कधी काय होतं ना, एखाद्या कारक ग्रहाची महादशा असली की माणूस प्रगती करतो, खूप प्रगती करतो. आणि मग अकारक किंवा नकारात्मक ग्रहाची महादशा असली की ज्याला पत्रिकेत शुभस्थान नसलं, ती सुरू झाली की मग त्याचं डाऊनफॉल येतो. पण तो आपल्याला खूप अगोदर दिसतो. खूप अगोदर म्हणजे बालकाच्या जन्माच्या वेळीच त्याचा अख्ख्या आयुष्याचा नकाशा लिहून देता येतो की आयुष्यातली ही वर्ष अशी जातील, ही वर्ष अशी जातील, ही वर्ष अशी जातील. मग ते जर आपल्याला माहिती असलं, मग कोणत्या ग्रहाची महादशा त्रासदायक जाणार आहे एवढं सोपं आपण ते शोधलं. मग त्या ग्रहाचे उपाय आता जसं आपण बोललो आज की फक्त मंत्र जापानेही होतं, कारण स्मरण केलं तरी तुम्हाला फळं मिळणार आहे.
मग त्याचे वेगवेगळे उपाय आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. प्रश्नांची तीव्रता कमी करू शकतो, की एखादा खूप अरबपती माणूस गरीब होण्याची शक्यता आहे, तर तो अगदी अरबपती राहील का? तर तसं होत नाही. त्याचा जर महादशा बदलणार आहे, तो डाऊनफॉलला जाणार आहे, तर तो जातो, पण तो लिमिटमध्ये जातो. म्हणजे एक कुठेतरी घटना घडते, पण त्याची तीव्रता कमी होते. ओके. मग मग काय होतं की काही लोकांना पैसे खूप सहज येतात, काही लोकांना पैसे कमवायला खूप जास्त संघर्ष करावा लागतो. याच्यात ग्रहांचा काय भाग असतो? ग्रहांचाच भाग असतो. हां. जर शुभ महादशा असली तर दन पैसे कमवता येतात. कर्म चांगले आहे, कर्तृत्व चांगलं आहे, प्रामाणिक हेतू आहे, तुम्ही चालत राहतात, पैसा तुमच्या मागे येतो. आणि त्याला खूप करावंच लागत नाही. जे मी तुम्हाला आज सोपे उपाय सांगितले ना, ते अंगीकारा. त्याच्यात आपण दैनंदिन दिनचर्या कशी असावी हा पण विषय असतो. आपल्या ग्रंथांमध्ये एवढे सुंदर सुंदर उपाय आहे की त्याला काही लिमिट नाही. शिवसरोदय शास्त्र एकदम सोपं आहे. सकाळी आपली जी नाडी सुरू असते, 2 नाड्या आहेत, 3 नाड्या आहेत, पण डावी आणि उजवी असं लोकांच्या सोप्या भाषेत सांगते, त्यांची शास्त्रीय नावं न सांगता. मग समजा तुमची डावी नाडी सुरू असेल, चेक करायचं, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, ज्या बाजूने श्वास जास्त निघतो ती नाडी तुमची सुरू आहे. हां. मग जमिनीला नमस्कार करायचा आणि तो पाय जमिनीवर पहिले ठेवा. तुमची इच्छापूर्ती होणं सुरू होऊन जाईल. आपल्याला ग्रंथांमध्ये लहानपणापासून आम्ही तरी शिकत आलो, तुमची पिढी कदाचित नसेल शिकेल. दोन्ही हात घर्षण करायचे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुळे तू गोविंद. लक्ष्मी, सरस्वती, गोविंद सगळे आले, त्याचे शुभपरिणाम तुम्हाला मिळतील. गोविंद म्हणजे आरोग्य पण आलं. आरोग्य असलं की सरस्वती येते, लक्ष्मी येते, सगळेच येतात. त्याच्यानंतर पाड्यामध्ये ग्रहण क्षमता सगळ्यात जास्त असते. आपल्याकडे आचमन पद्धती आहे. मी त्या आचमनवर सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. आचमन करा. आपण हातावर पाणी घेतो, मंत्र म्हणतो, आणि विज्ञानाने हे सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही स्लोमध्ये पाणी पिता ते पाणी तुम्हाला सगळ्यात जास्त आरोग्यदायक असतं. विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. तो उपाय करू शकतो. त्याच्यानंतर घरात विशिष्ट ठिकाणी मोरपीस लावा. तुळशीची काळजी घ्या. तुळशी वृंदावन स्वच्छ असलं पाहिजे, नीटनेटकं असलं पाहिजे. ज्या घरात अचानक तुळशीचं रोप जळायला लागतं त्या घरात संकट येत असतात. ते संकेत असतं. आणि तुमच्याकडे तुळशी समृद्ध होत असेल तर तुमच्याकडे समृद्धी पण येत असते. एवढे सोप्या सोप्या गोष्टी असतात. प्यायच्या पाण्याजवळ दिवा आपण बोललोच. पूर्वीच्या काळी काय होतं ना की मस्त रांगोळी काढायच्या, ते असायचं मी टाईम. रांगोळी काढताना त्या महिलांना कोणी त्रास द्यायचं का, बोलायला जायचं का? आज आपण मी टाईम मी टाईम मी टाईम बोलतो आणि त्या मी टाईमचं काय करतो, मोबाईलमध्ये रील पाहतो. मग तो मी टाईम उरतो का? मी टाईम म्हणजे आपण आपल्या मनाशी, आत्म्याशी एकरूप होऊन संवाद साधणं. पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. त्या ब्रह्मांडाशी आपण त्या मी टाईममध्ये एकरूप होतो. ते केव्हा होतो? जर आपण असे प्रकार केले. तुळशीला दिवा लावणं, वृंदावनाला नमस्कार करणं, रांगोळी काढणं, देवासमोर बसून एक विशिष्ट वेळ काही 2-5 मंत्र म्हणणं, सूर्याला अर्घ देणं, हा तुमचा मी टाईम असतो. आणि हा मी टाईम तुम्ही वापरला ना तर मानवी आयुष्यात समस्या असतातच, पण तुमचं आयुष्य उत्तम असेल, 100% उत्तम असेल. अर्थातच तुमचा अनुभवच इतका आहे, त्याच्यावरून आपण आता ज्या सगळ्या मी म्हणजे लोकांना जेवढे प्रश्न पडतात तेवढे कव्हर करायचे प्रयत्न केलेला आहे. तुमचं खूप खूप धन्यवाद मॅम. तुम्ही पॉडकास्टला वेळ दिला. ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची मी उत्तर काढायचा प्रयत्न केलेला आहे. तरीही समजा तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण आमचा अजून एखादा पॉडकास्ट घेऊयात. तोपर्यंत पाहत राहा द रायझर शो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण चांगले यापेक्षाही आणखी चांगले काय कॉन्टेंट तयार करता येईल त्याचा आपण प्रयत्न करूयात. धन्यवाद. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.